Hello student, good morning, Meenate madam. Students, today we have to see test number 3 in science 1 on activities 1 to 11 in bridge course. Bridge course मधली तिसरी टेस्ट जी आहे 3 नंबरची टेस्ट सायन्स 1 ची ती आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. सायन्स 1 ची तिसरी टेस्ट आणि ही टेस्ट ऍक्टिव्हिटी 1 ते 11 वरती आहे. आपण 1 बाय 1 क्वेश्चन बघूयात. See the first question. Solve the following questions. पहिला प्रश्न बघा. Solve the following questions. खालचे प्रश्न, खाली दिलेले प्रश्न सोडवा. क्लिअर. त्याच्यात फर्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग ऍसिड्स इनटू स्ट्रॉंग अँड वीक ऍसिड्स. आपल्याला 4 ऍसिड्स दिलेले आहेत, H2CO3, HNO3, HCl, CH3COOH. यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड आहेत HCl आणि HNO3. हे 2 ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहेत आणि H2CO3 आणि CH3COOH हे 2 वीक ऍसिड आहेत. द क्वेश्चन नंबर 1 मधला 2. गिव्ह सायंटिफिक रिझन. आपल्याला सायंटिफिक रिझन विचारलेलं आहे, कशाचं ते बघा. When a moving bus suddenly turns to the right, its passenger leans to the left. समजा आपण बसमध्ये बसलेलो आहे आणि आपली बस सडनली म्हणजे अचानक ही उजवीकडे वळाली. आपली बस जरी अचानक उजवीकडे वळाली तरी आपण मात्र डावीकडे झुकतो. पॅसेंजर डावीकडे झुकतो. जर आपली बस उजवीकडे वळाली तर आपण डावीकडे झुकतो. तर त्याचं रिझन काय आहे बघा. रिझन आहे ड्यू टू मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया, an object do not change its position. An object continue to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. आता हे काय आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. कोणत्याही वस्तूला जडत्व असतं. जडत्व म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याच्यावरनं न्यूटननी फर्स्ट लॉ सांगितलेला आहे की जडत्व म्हणजे काय बघा, तर कोणतीही वस्तू आपली पोझिशन बदलवत नाही. जोपर्यंत तिला बाहेरून फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्या स्वतःची स्थिती बदलवत नाही. याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. आणि त्यावरून न्यूटननी लॉ सांगितला, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ऍट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट. एखादी वस्तू जर रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर ती रेस्ट पोझिशनमध्येच राहते जोपर्यंत तिच्यावर बाहेरून अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नाही, किंवा जर ती युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशनमध्येच राहते जोपर्यंत तिला बाहेरून फोर्स ऍक्ट होत नाही. तर ह्या टेंडन्सीमुळे जेव्हा मुव्हिंग बस, सो वेन अ मुव्हिंग बस सडनली टर्न, जेव्हा एखादी बस जी आहे ती सडनली टर्न्स टू राईट, उजवीकडे वळते, तेव्हा आपल्या बॉडीला काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. तर त्या मोमेंट ऑफ इनर्शियामुळे आपली बॉडी जी आहे ती राईटकडे वळत नाही, ती तिकडेच राहण्याचा प्रयत्न करते, म्हणून ती लेफ्टला लीन होते. सो व्हेन अ मुव्हिंग बस सडनली टर्न्स टू द राईट, देन बॉडी ऑफ पॅसेंजर डू नॉट want to change its position because of moment of inertia or Newton's first law of the motion, hence passenger leans to the left. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट मधला थर्ड. कम्प्लीट द फॉलोइंग बॉक्स. इथे चार्ट आहे, त्या चार्टमध्ये रिकामे बॉक्स ठेवलेत, ते आपल्याला विचारले. तर डायमंडचे युजेस काय, तर ग्लास कटिंग हा एक यूज आहे. त्याच्यानंतर हे आणखीन युजेस आहेत बघा. ऑर्नामेंट्स, आय सर्जरी, पॉलिशिंग अदर डायमंड, मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड इन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. हे अशा आणखीन त्या डायमंडचे काय आहेत युजेस आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 1 मधला
फर्स्ट मधला 4. डिस्टिंग्विश बिटवीन द सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मधला फरक, तर त्याच्यातला महत्वाचा फरक आहे की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे असतात ते द कार्बन कंपाऊंड्स हॅव्हिंग अ सिंगल बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स इज कॉल्ड सॅच्युरेटेड. 2 कार्बनच्या ॲटममध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर ते हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड असतात. आणि 2 कार्बनच्या मध्ये जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर ते जो हायड्रोकार्बन आहे तो कसा असतो, तो अनसॅच्युरेटेड असतो. हा पहिला फरक आहे. आणि दुसरा फरक, जे सॅच्युरेटेड आहेत त्यांना अल्केन्स म्हणतात. सिंगल बॉन्ड असेल तर अल्केन्स, त्याचा फॉर्म्युला आहे CnH2n+2. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहेत त्यांना काय म्हणतात, अल्कीन आणि अल्काईन. अल्कीन म्हणजे डबल बॉन्ड असेल तर अल्कीन म्हणतात आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काईन म्हणतात. आधी बघा, हे लिहून घ्या. फर्स्ट, हा सेकंड. आता नेक्स्ट, फिफ्थ, पहिल्यातला 5 बघा. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. एक चार्ट दिलाय आणि आपल्याला तो कम्प्लीट करायचा आहे. चार्ट असा आहे की ऍसिड आणि बेस सबस्टन्सेस दिलेत. लिटमस पेपरमध्ये काय चेंज होतो, ब्ल्यू लिटमस, रेड लिटमस, मिथिल ऑरेंजमध्ये आणि फिनॉप्थॅलिनमध्ये, ह्या 4 इंडिकेटर्स मध्ये काय कलरमध्ये चेंज होतो बघा. तर ऍसिड जो आहे त्या ऍसिडमध्ये ब्ल्यू लिटमस रेड होतो, रेड लिटमस रेडच राहतो. मिथिल ऑरेंज मिथिल ऑरेंज जर ऍसिडमध्ये टाकलं तर सोल्युशन पिंक होतं. आणि ऍसिडमध्ये जर फिनॉप्थॅलिन टाकलं तर ते कलरलेस होतं. त्याचप्रमाणे बेस, लिटमस पेपर बघा, बेसमध्ये लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर ब्ल्यूच राहतो, रेड लिटमस पेपर मात्र ब्ल्यू होतो. मिथिल ऑरेंज जर बेसमध्ये टाकलं तर ते येलो होतं. फिनॉल्फथॅलिन जर 2 थेंब जर आपण बेसमध्ये टाकलं तर ते पिंक होतं. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 6. Identify which rule is understood by observing the following diagram and write the rule your own words. आता एक डायग्राम आहे आणि त्या डायग्राम मध्ये कोणता लॉ दिसून येतो बघा. ही डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये आपल्याला ह्या टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम क्लोराईडचे सोल्युशन दिलंय आणि सोडियम सल्फेटचं सोल्युशन दिलंय आणि त्याचं जे वजन केलं ते वजन इतकं आलेलं आहे 300.23 ग्रॅम. नंतर इकडे ते एकत्र केलं, दोघंही काय केले, एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर त्यांचं काय तयार झालं तर त्यांचं NaCl द्रावणातील CaSO4 चा प्रेसिपिटेट म्हणजे सोडियम क्लोराईड सोल्युशन मधील कॅल्शियम सल्फेटचा काय प्रेसिपेट तयार झालेला. इथं हा प्रेसिपेट तयार दिसतो आणि त्याचं वजन केलं. म्हणजे हे आधी रिॲक्टंट आहे, तर रिॲक्टंटचं वजन जेवढं आहे बघा तेवढंच वजन प्रॉडक्टचं पण आहे. आणि ह्यावरून आपलं असं लक्षात येतं की एखादी रिॲक्शन झाल्यानंतर रिॲक्शन होण्यापूर्वी जेवढं त्यांचं वजन असतं तेवढंच प्रॉडक्टचं पण वजन असतं. आणि यावरून आपल्याला कोणता लॉ आठवतो तर ह्या डायग्रामवरनं आपल्याला आठवतं, इन द गिव्हन डायग्राम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर इज अंडरस्टूड. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर हा लॉ आपल्याला आठवतो. तर हा लॉ काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. देअर इज नो राईज ऑर ड्रॉप इन मास ऑफ द मॅटर ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये कोणत्याही वस्तुमानाचा वाढ होत नाही किंवा घट पण होत नाही. हे काय आहे त्याच्यातलं प्रिन्सिपल आहे. पण लॉ काय आहे, इन अ केमिकल रिॲक्शन द टोटल मास ऑफ द रिॲक्टंट्स इज द सेम ॲज द टोटल मास ऑफ द प्रॉडक्ट. केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचं जे टोटल मास असतं तेवढंच टोटल मास हे प्रॉडक्टचं पण असतं. बघा हे प्रोडक्ट्स फ्रॉम ड्यू टू द केमिकल रिॲक्शन अँड दिस इज कॉल्ड द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजेच रिॲक्शन होण्यापूर्वी जे रिॲक्टंटचं मास असतं तेवढंच रिॲक्शन झाल्यानंतर प्रॉडक्टचं पण मास असतं. म्हणजे इथे त्यांच्या मासमध्ये त्यांच्या वस्तुमानामध्ये कोणतंही वाढ होत नाही किंवा घट होत नाही. यालाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर असं म्हणतात. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 6 प्रश्न होते, आपण ते बघितले. आता क्वेश्चन नंबर
2. Answer the following questions. पहिला प्रश्न काय आहे बघा. In the following example, determine the direction of force and of displacement and identify positive, negative or zero work done by applying the force. बघा, आपण जेव्हा एखादी क्रिया करतो तेव्हा काय होतं, म्हणजे वर्क डन कधी होतं, जर समजा फोर्स लावला, एखाद्या वस्तूला फोर्स लावला आणि त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट जर झालं तर वर्क होतं. ही वर्कची साधी सुधी सिंपल अशी काय कन्सेप्ट आहे. एखाद्या वस्तूवर फोर्स लावल्यानंतर जर त्याचं डिस्प्लेसमेंट झालं तरच तिथे काय घडलं म्हणतात, कार्य घडलं म्हणतात किंवा वर्क डन असं आपण म्हणतो. आता इथे 3 प्रकार आहेत. समजा एखादी वस्तू आपण इथं ठेवली आहे आणि ह्या वस्तूवरती मी असा फोर्स लावतीये, पण ही वस्तू जागची मला हलवता येत नाही, म्हणजे हिचं डिस्प्लेसमेंट नाही झालं, तर याला झिरो वर्क म्हणतात. याला काय म्हणतात, झिरो वर्क. पण आणखीन झिरो वर्क कधी होतं, जर समजा ही एखादी वस्तू आहे, ही वस्तू मी हिच्यावर फोर्स लावला आणि ही वस्तू अशी गोल 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 जर फिरत असेल, समजा आपण एक दगड घेतला आणि दगडाला दोरा बांधला आणि एक आपल्या हातामध्ये ठेवलं आणि तो दोरा एक टोक आपल्या हातात ठेवला आणि तो दगड गोल गोल फिरवला, तर तो दगड कसा फिरेल, तर तो दगड असा गोल 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 फिरेल, परंतु आपला फोर्स जो आहे तो फोर्स असा असणार आहे आणि त्याचं फिरणं जे आहे, एकच मिनिट तुम्हाला आकृतीमध्ये दाखवते. म्हणजे समजा आपला इथे हात आहे आणि हा दोरा आहे आणि हा दगड आहे, तर हा आपला फोर्स जो असणार आहे तो ह्या दगडावरती हा असा असणार आहे आणि हा जो दगड आहे तो काय होईल, असा गोल 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 फिरत असेल. आता हा फिरत असताना याचं डायरेक्शन काय होतं, चेंज होतं. प्रत्येक क्षणाला याचं डायरेक्शन काय होतं, चेंज. आणि हा दोरा, म्हणजे आपला हा दोरा आणि हे डायरेक्शन हे परपेंडिक्युलर असतं. म्हणजेच हा फोर्स, ऍक्टिंग फोर्स आणि त्याची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन यांच्यातलं जर कोन 90 असेल तर तेव्हा सुद्धा वर्क झिरो झाला असं म्हणायचं. म्हणजे वर्क झिरो कधी होतं, जर वस्तू हल्लीच नाही, डिस्प्लेसमेंट झालंच नाही तर वर्क झिरो होतं. आणि जर डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर झालं तेव्हा पण वर्क काय होतं, झिरो होतं म्हणतात. आता हे झालं झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय, समजा तुम्ही ह्या बाजूने फोर्स लावला आणि डिस्प्लेसमेंट पण ह्या बाजूने झालं तर हे पॉझिटिव्ह वर्क असतं. आणि समजा तुम्ही ह्या बाजूने फोर्स लावला आणि डिस्प्लेसमेंट मात्र ह्या बाजूने झालं तर हे वर्क निगेटिव्ह वर्क असतं. अशा वर्कचे 3 प्रकार आहेत. आणि आपल्याला इथं विचारलेलं आहे की 3 आपल्याला उदाहरणं दिली, तुम्हाला विचारलंय की पॉझिटिव्ह आहे का, निगेटिव्ह आहे का, झिरो वर्क आहे. बघा, पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल, बंद पडलेलं एक वाहन आहे, आपण ते काय करतोय, लोटतोय. समजा एक कार बंद पडली आणि मागून 2-3 जणांनी त्याला लोटत लोटत पुढे नेली. आता ही कार, बंद पडलेली कार लोटत असताना समजा ती ह्या डायरेक्शननी लोटली जाते, म्हणजे फोर्स पण ह्या डायरेक्शननी आहे. आणि ही जी कार जी बंद पडलेली आहे ती कार सुद्धा काय होतीये, याच डायरेक्शननी पुढे जाते. म्हणजे कारची जाण्याची डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट सुद्धा कोणती आहे, तीच आहे. म्हणजे फोर्सची डायरेक्शन पण तीच आणि कारची डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट म्हणजे जाण्याची डायरेक्शन पण तीच आहे. आणि म्हणून हा कोणता झालेला आहे, पॉझिटिव्ह वर्क झाला. जर समजा ती कार पुढची जागची हल्लीच नाही तर झिरो वर्क. पण ही कार काय होतीये, आपण तिला लोटतोय आणि ती पुढे जाते आणि म्हणून इथे पॉझिटिव्ह वर्क. आता दुसरं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, टाईंग a stone to one end of string and swinging it round and round by other end of, म्हणजेच ह्याला दोऱ्याला आपण दगड बांधला आणि गोल गोल फिरवलं तर हे कोणतं वर्क होतं, झिरो वर्क होतं, कारण की परपेंडिक्युलर आहे. मगाशी सांगितलं मी तुम्हाला. तर हे काय, झिरो वर्क आहे. आता तिसरं विचारलंय, कॅचिंग अ बॉल थ्रोन बाय अ फ्रेंड. समजा एका आपल्या मित्राने आपल्याकडे बॉल फेकला आणि तो आपण काय केला, झेलला, कॅच केला. तर बॉलची दिशा ही होती आणि आपण त्याला काय केलं, झेललाय. आपण झेललाय म्हणजे त्याला आपण काय केलंय, स्टॉप केलाय. आणि स्टॉप केल्यामुळे ते आपली फोर्सची दिशा ही झाली. म्हणजे बॉलची येण्याची दिशा ही, डिस्प्लेसमेंटची दिशा ही आणि आपल्या फोर्सची दिशा ही, हे दोन्ही दिशा कशा आहेत, अपोजिट आहे. डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे हे जे वर्क झालेलं आहे, आपल्याकडून झालेलं जे वर्क आहे ते निगेटिव्ह वर्क आहे. पण आपल्या मित्राने केलेलं वर्क मात्र पॉझिटिव्ह असणार आहे. पण आपल्याला इथे आपल्याकडनं झालेलं वर्क विचारलेलं आहे झेलण्याचं, तर ते निगेटिव्ह वर्क आहे. तर तुम्हाला हे मला वाटतं समजलं असेल, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. तुमचं लिहून झालं का बघा उत्तरं. आता आपण क्वेश्चन नंबर 2 मधला 2 बघूया.
आता इथे तुम्हाला ऑब्झर्व द डायग्रॅम अँड राईट द रूल यूज फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. आता इथे 3 डायग्राम आपल्याला दिलेले आहेत आणि ह्या 3 डायग्राम कोणत्या रूलच्या आहेत, रूलनुसार आहेत त्या आपल्याला विचारल्या आहेत. आपण 3 रूल इथं बघूयात. 3 रूल आहेत 3 डायग्रामच्या. पहिली डायग्राम ही बघा, फर्स्ट डायग्राम. Incident ray parallel to the principal axis. If an incident ray is parallel to the principal axis, then the reflected ray passes through the principal focus. हा reflected ray focus मधून जातो. हा पहिला रूल. आता दुसरा. आता हा कुठून बघा, हा कुठून जातोय, प्रिन्सिपल फोकस मधून. इफ अन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्केव्ह मिरर, देन द रिफ्लेक्टेड रे इज पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. जर हा इकडनं इन्सिडेंट रे हा जर फोकस मधून जात असेल तर तो रिफ्लेक्शन नंतर तो पॅरल असतो ऍक्सिसला. आता तिसरा रूल बघा. If the incident ray passes through the center of curvature of the concave mirror, then the reflected ray trace the same path back. समजा हा सी आहे, सी मधून म्हणजे सी म्हणजे कर्वेचर ऑफ द कॉन्केव्ह मिरर, तर सेंटर ऑफ कर्वेचर. त्या सेंटर ऑफ कर्वेचर मधनं जर रिफ्लेक्टेड इन्सिडेंट रे गेला तर तो इथे गेल्यानंतर असा सरळ आल्या, इथे आल्यानंतर तो परत रिफ्लेक्ट होताना त्याच दिशेने परत जातो. तो आपला मार्ग वगैरे बदलत नाही, तो त्याच दिशेने सी मधूनच परत मागे फिरतो. असे 3 लॉ आहेत. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा प्रश्न तिसरा. आता मी हा प्रश्न वाचून दाखवत नाही, तुम्ही फक्त हा प्रश्न भराभर लिहून घ्या. पॅरिग्राफ आहे आणि या पॅरिग्राफ मध्ये आपल्याला इथं रिकाम्या जागा 1, 2, 3, 4, 5, 6 रिकाम्या जागा यातनं शोधून लिहायच्या आहेत. तर मी फक्त काय करते, तुम्हाला दाखवते, तुम्ही लिहून घ्या. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 तुमचं लिहून झालं. परत एकदा बघा वाटल्यास. चला क्वेश्चन नंबर 4. ऑब्झर्व द पिक्चर गिव्हन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन. एक पिक्चर आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्रामवरनं आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण ती डायग्राम बघूया क्वेश्चन पेपर मधली. हे बघा ही डायग्राम आहे. आता ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये आपल्याला ही कसली डायग्राम आहे, ही स्ट्रीप कसली आहे तो प्रश्न विचारलाय. तर आपण ही डायग्राम पुस्तकामध्ये बघा, पुस्तकामध्ये ही डायग्राम आपल्याला पान नंबर 64 वर दिली आहे. तर ही जी स्ट्रीप आहे ही पीएच स्ट्रीप आहे, पीएच मेजरमेंटची. याच्यावरनं आपण काय करतो ते प्रश्नांवरनं आपण सांगू. इथे बघा पहिला प्रश्न विचारला, व्हॉट इज द नेम ऑफ द स्ट्रीप इन पिक्चर, व्हॉट इज इट यूज फॉर. या स्ट्रीपचं नाव काय आहे. द गिव्हन पिक्चर इज मेजरमेंट ऑफ पीएच. ही स्ट्रीप जी आहे तिला काय म्हणतात, मेजरमेंट ऑफ पीएच म्हणतात. तिचा यूज काय आहे, इट्स यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ नेचर ऑफ सबस्टन्सेस किंवा सोल्युशन. सोल्युशनचं नेचर म्हणजे ते ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे ओळखण्यासाठी आपण ही स्ट्रीप काय करतो, यूज करतो. आता दुसरा प्रश्न, हाऊ इज डिटरमाइन वेदर द सबस्टन्स इज ऍसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल. दिलेला पदार्थ हा ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे कसं ओळखायचं. तर ह्याच्यावरती नंबर दिलेत बघा, कलर दिलेले आहेत. समजा तुम्हाला जो सबस्टन्स दिलेला आहे या पीएच ची जी आपल्याला स्ट्रीप दिली आहे त्या पीएच स्ट्रीपवरती आपण ते सोल्युशन टाकलं आणि सोल्युशन टाकल्यानंतर त्या पीएचला त्या स्ट्रीपला कोणता रंग येतो. जर समजा हा रंग आला तर 4 नंबर आणि 4 नंबर म्हणजे 7 पेक्षा कमी. जर समजा तुम्हाला 7 पेक्षा काय तर तुम्हाला 7 पेक्षा मोठा नंबर येऊ शकतो, 7 पेक्षा लहान नंबर येऊ शकतो, 7 नंबर येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जे सोल्युशन दिलेलं असेल ते सोल्युशन तुम्ही पीएच स्ट्रीपवर टाकल्यानंतर पीएच स्ट्रीपला यापैकी एक रंग मिळेल आणि तो रंग इथे मॅच करून बघायचा या स्ट्रीपला आणि कोणत्या नंबरला मॅच होतोय त्या नंबरवरनं आपण ठरवू शकतो किती ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. समजा त्या स्ट्रीपला हा रंग आला तर 7 नंबर मिळाला तर आपण काय म्हणणार की सोल्युशन इज न्यूट्रल, ऍसिडिक पण नाही बेसिक पण नाही. समजा इथे 1 ते 6 मध्ये मॅच झाला तर तुम्ही काय म्हणणार सोल्युशन इज ऍसिडिक आणि समजा 8 ते 14 मध्ये मॅच झाला तो रंग तर आपण काय म्हणणार इट इज अ बेसिक नेचर.
तर आपण बघा, द pH ऑफ सबस्टन्स इज लेस दॅन 7 देन सोल्युशन इज ऍसिडिक. इफ इट इज ग्रेटर दॅन 7 देन इट इज सोल्युशन इज अ बेसिक, अँड इफ इट इज 7 देन सोल्युशन इज न्यूट्रल. आता शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द pH व्हॅल्यू ऑफ द न्यूट्रल सॉल्ट? pH 7 इंडिकेट्स अ न्यूट्रल सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर बघूया. ही डायग्रॅम बघा. आता ही डायग्रॅम जी आहे, तुम्हाला 2 प्रश्न विचारले. राईट द टाइप्स ऑफ द टेलिस्कोप. ही टेलिस्कोप कोणत्या टाईपची आहे? तर ही कॅसिग्रेन टेलिस्कोप आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, लेबल द मेन पार्ट्स ऑफ द टेलिस्कोप. तर इथे ह्याला नावं दिलेली आहेत बघा. असे 2 प्रश्न आपल्याला प्रश्न 5व्यामध्ये विचारलेले आहे. चला पटापट नावं लिहून घ्या, म्हणजे आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 6. आता 6 बघा. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द. आता ही डायग्राम तुम्हाला दिली. विच कंडक्टर इज ॲट हायर पोटेन्शियल. तर इथं पॉझिटिव्ह जो असतो तो हायर पोटेन्शियलचा, तर याचं उत्तर आहे कंडक्टर ए. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू द वायर. इलेक्ट्रॉन हे कुठून कुठे जातं? तर इलेक्ट्रॉनचा जो फ्लो असतो तो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात असतो, कारण इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात आणि इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातात. पण करंट मात्र पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असतो. मात्र इलेक्ट्रॉनचा फ्लो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे B to A असणार आहे. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू द वायर इज कंडक्टर B to कंडक्टर A. आता शेवटचा, व्हेन विल द इलेक्ट्रॉन फ्लो थ्रू द वायर स्टॉप. हा जो इलेक्ट्रॉनचा फ्लो इकडनं इकडे जातो, हा कधी थांबेल? जेव्हा हे पोटेन्शियल, हे हाय इलेक्ट्रिक आणि लो इलेक्ट्रिक, हे दोन्ही पोटेन्शियल जेव्हा हे दोन्ही पॉइंटचे सेम होतील, इक्वल होतील, तेव्हा इलेक्ट्रॉनचा फ्लो थांबेल बघा. तर त्याचा आन्सर असा आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन विल कंटिन्यू अंटिल 2 कंडक्टर्स A and B have the same potential, that is until their potential differences become 0, only then will the flow of electron stop. तेव्हाच तो थांबेल. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण केलाय. बघा उत्तर तुम्हाला दिसत आहेत का? तर आपलं व्हिडिओ लेक्चर इथं संपलेलं आहे. आपण टेस्ट 3 सोडवलेली आहे सायन्स 1ची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स 2ची टेस्ट 3 सोडवूया. तर स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि टेस्ट लिहून काढा. थँक्यू.